नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना आणि मजेतच राहा. वेलकम बॅक टू मी व्हॉट नेक्स्ट. मंडळी, आजचा दिवस आणि आजची सकाळ इतकी खतरनाक सुरुवात झाली, तुम्हाला काय सांगू. म्हणजे दाखवतो हे बघा. म्हणजे टचवूड काहीतरी नवीन करायला चाललोय. तुम्हाला एक थंबनेल वरून अंदाजा आलाच असेल. पण ते सुरू करताना जे नेहमी माझ्या आयुष्यात अडथळे येतात आणि जे आज सुद्धा आलेत, नंतर सांगेन निवांत काय काय एक एक गोष्टी झाल्या आहेत. खूप काय काय झालंय. आता तर सकाळचे फक्त हे बघा 10 वाजले आणि 8 ते 10 फक्त 2 तासात इतकं काय काय झालं, तर आता मला दडपण आलं. अख्खा दिवस बाकी आहे. तर खरं सरप्राईज तर संध्याकाळी आहे. आणि आता मी चाललोय पहिलं तर नाहोरला, आपल्या आजच्या लोकेशन वरती, जिकडे आपला आज जे काय पूर्ण दिवसाचं प्लॅन आहे, काय म्हणतात त्याला, स्केड्यूल जे आहे ते तिकडे आहे. तर चला पहिला पोचूया. कसं वाटतंय? तो एवढा खतरनाक पाऊस पडतोय, परत जाऊया. आता जिरली जिरत आपली कधी. लक्षात ठेव आज पण 12 तासाची शिफ्ट आहे. करके दिखाएंगे. That's like my boy. म्हणजे नशीब बाईक नाही घेऊन आलो, पण आज सॉरी कोसळतोय. पण आज खरंच मला मिस होत आहे की आता गाडी पाहिजे, कारण जे काय आज धावपळ झाली आहे ना, लवकरच येते गाडी. यू नेवर नो. मे बी नेक्स्ट ब्लॉग. काय ऑडिशन झाले, म्हणजे माझी आणि आशिषची तर अशी हापरली आहे. म्हणजे आम्हाला कळलंय की लायकी आमची जिरली. लिटरली समोर बसून काय फिलिंग येते हे आम्हाला जाणवलंय. आशिष, तुझा एक्सपिरियन्स कसा होता? वेगवेगळ्या टाईपचे कलाकार दिसले आज. किती कॉम्पिटिशन आहे ते पण कळलं. स्पेशली 1-2 आर्टिस्ट असे आले होते की कॉम्पिटिशन कळलं की किती आहे. जिरली ते तर आहे, जिरली आमची भाई. असं वाटलं की का बसलोय भाई इथे. नाही ना, पण खरंच खूप शिकण्यासारखं पण होतं आणि मजा येणार आहे, कारण आम्ही काही लोकांना सिलेक्ट केलंय आणि त्यांच्यासोबत जी काम करायला मजा येणार आहे ना, ती एक वेगळी फिलिंग आहे. सो शिकण्यासारखं आहे. जे येणार आहेत ना त्यांच्याकडून पण शिकण्यासारखं आहे. खूप काही आम्हाला पण खूप काही शिकण्यासारखं आहे. प्रतीक शेड आलेले आहेत. नमस्कार. साहिलला तर तुम्ही भेटलायत. रितिका तिचं ऑडिशन तयार करते आणि अजून बाकी पूर्ण टीम यायची बाकी आहे. तर जसेच ते लोक पण येतील, आपला नेक्स्ट ऑडिशन राऊंड होईल. सर 12 तास, आताचे फक्त 5 झालेत. हे बघ हे तुटले बाबा, वरच्या ह्याच्यात ठेवूया काय? हा, वरच्या ह्याच्यात ठेवूया. खाली दोन होलेत ना, खाली नेला असं हे असतं, असं असतं. मजा आली. मला असं वाटत होतं वरती गेला की तो असा कर्टन रेझर चांगला पडेल, मग पडणार नाही. पण ते असं काय चिपकवतोय? एक थोडस उडाला ना, एवढंच. ठीक है. काय काय कुछ तो है, वो बाद में अनबॉक्स करने के, तेरे को याद है ना? नाही माहिती. ओव्हरऑल हा जो आपण स्टार्ट करतो नेहमी, ते तुला ऍज अ मेडिटेशन किंवा जे काय, ते कसं वाटतं? छान. म्हणजे बुद्धीला फक्त हेच सांगायचं की पहिलं मन शांत ठेव. जे तुला करायचंय तिकडे तुला लक्ष चांगलं देता येईल. आणि डोक्यामध्ये जर काही ना काही चालूच असतं ना, अरे अजून हे केलं तर ते करायचं, काही ना काही कधीच हे शांत नसतं. मेडिटेशन मध्ये चांगलं होतं, त्यामुळे भारी वाटलं. ऐसा डांसर गया ना. आया खालून जमीन निसट तो करेगा क्या है. निसट हा, मस्त होतं. तर थोडं आपल्या डोक्यात काय काय वेगळं चालू असतं, त्याला सिस्टम एक प्रॉपर असं होतं ना, डोक्यातच काहीतरी नाचू लागलं की बरं वाटलं. पण जरा शांत वेगळं वाटलं थोडं. गाईज, वेलकम शुभम दुर्गावले.
तर शुभम माझा ज्युनियर कॉलेजचा मित्र आहे. जावा झाला असेल तू चांगला. तर शुभम पण खूप असा थोडा शाय आहे. शुभमला जरा जेलअप व्हायला वेळ लागतो, म्हणून तुम्ही बघत असाल आल्यापासून तो थोडा अवघड आहे. अरे तूच तुझी ओळख करून दे बिंदास. त्यामुळे कसं म्हणजे सगळे जरा जेलअप होतील प्लीज. माझं नाव शुभम आहे, शुभम दळगावे. मी याच्याबरोबर ज्युनियर कॉलेजला होतो. तिथे आमचा बँड होता येस येस काइंड डेव्हिल्स नावाचा. क्या बात आहे, येस. अजून विसरलो नाही. त्यात तर आमचे भाऊ ड्रमर होते, मी लीड सिंगर होतो आणि चांगला असा ग्रुप होता. तिथून मग आमची मैत्री आहे तशीच अजून आहे. तेवढं अजून हे मला बरं वाटतं त्या बाबतीत. आणि पुढे अजून असं काहीतरी करायचं म्हणून चालू आहे. अजून सोडलं नाही हे सिंगिंग. कंटिन्यू कुठे ना कुठे चान्स भेटला की, एक स्टेज भेटलं की स्टेज भेटला की चालू करतो लगेच. हे वाक्य लक्षात ठेवा. खरं तर मला एक सांगायचं होतं. भाऊ म्हणला ये, मला काही आयडिया नाही काय आहे खरं सांगायचं म्हटलं तर. तो म्हणला ये, मी आलो लगेच. तर मला नक्की सांग एक्झॅक्ट काय काय कसं आहे. सो मी तुला सांगतो. तर बेसिकली आपण एक नवीन नाटक सुरू केलंय. 2 अंकी नाटक आहे. आपण यावर्षी राज्य नाट्यासाठी ते करतोय. आणि हे सगळे त्या नाटकातले काही पात्र आहेत, त्यांचं ऑडिशन चालू आहे. हे सगळे तुझ्यासारखेच माझ्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या टप्प्यावरती आले आणि मी त्या सगळ्यांना असा फुलासारखा उचलून एक 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 माझ्या टोकरीत जमा केलाय. गजानन गायांचं इथे स्वागत करूया आपण. तर एकदा जोरदार टाळ्या शुभमसाठी. द स्टेज अँड माईक इज युअर्स. कुठलं गाणं गातोय बाय द वे? तुमचं आवडतं काय सगळ्यांच्या काकांमधलं? आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी कानल्या, मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला, डोळ्यात तूच साजनी, सुखाचा स्पर्श तू नवा, तुझ्या विना उरेनार्थ जीवना. त्याला स्टेज फिअर खूप आहे. आम्हाला अजून आठवतं आमचा पहिला परफॉर्मन्स होता तेव्हा भावाने चन्ना मेऱ्या गाणं घेतलेलं आणि पहिलीच स्केल चुकलेली. पण ते तेव्हा क्राऊडला कळलं नव्हतं. पण अख्खा 2 वर्ष मग बिचाराला चन्ना मेऱ्याच ऐकून घ्यावं लागलं. पण कमाल येतो. चला शुभम पासून सुरुवात. शुभम नवीन. मला त्यांची डिटेलिंग आवडली की जेव्हा ती बटन लावते ना, जेव्हा स्टार्टिंगला त्यांचं चालू असतं तेव्हा, जेव्हा ते वय झाल्यानंतर पण ती जेव्हा बटन लावते, डिटेलिंग मला खूप आवडली. स्टेज फॅक्शन मध्ये ते लोक स्टेज चेंज केलं आणि सगळं केलं आणि इमोशनल मध्ये खूप परत म्हाताऱ्यापणाच्या वेगळीकाने केलंय आणि ते युवांमध्ये ते केलं. नाही खरंच मी एकांकिका जास्त पाहिलं ना क्लिनिक पाहून मी खरंच समजा मी त्या लेवलची प्रॅक्टिस इमॅजिन करते की काय काय मेहनत घेतली असेल त्या पोरांनी, काय मेहनत घेतली असेल. लगेच ऑडियन्स त्यांचा जो मॉब आहे तो फिरतो आणि लगेच तिथे डान्स दाखवतो. मॉन्टाज तो एक असा फील झाला जसं की मी मूवी बघतोय की एक क्लिप कट झाली, तिथून लगेच दुसरी क्लिप आली आणि सेम त्यांनी त्याचा यंग आणि एक ओल्ड दाखवला. एंड नाही तो ना जेव्हा तो जातो आणि तो तो सीन मध्ये येतो, ब्लिंक केला आणि भाई तो डायरेक्ट म्हातारा आला. तो झाला फ्लॅशबॅक मध्ये तो गेला होता. हा नाव तो सीन. नंतर कसा आहे. सो गाईज मी आम्रपाली, आमची पाली गँग. सो आम्रपाली माझ्यासोबत आमच्या दादर स्केड्यूल 38 मध्ये ऍक्टिंग अकॅडमी होती. ऍक्टिंग अकॅडमी मध्ये होती आणि ही आमची टीम.
आज जरा खरंच बेटर इम्प्रूव्हमेंट आहे लास्ट टाइमपेक्षा. बघूया, अजून आपल्याला भरपूर काय करायचं आहे, त्याच्यावरती आपण बोलूच. ज्यांना मी या गोष्टी सांगितल्या आहेत त्याच्यावरती विचार करा. मी पण तुम्हाला लवकरच त्याच्याबद्दल सगळं कळवीन. आणि इट्स टाइम फॉर समथिंग बिग नाव, तर ते आपण करूया. वेलकम आपले टुडेज चीफ गेस्ट. की त्यांना पण माहिती नाही की तुम्ही येणार आहात आणि त्यांना पण माहिती नाही की तुम्ही सगळे असणार आहात. त्यांना वाटतं इकडे मामा असेल, नेहमीसारखं ऑफिस चालू असेल, तर ते पूर्णच सगळं सरप्राइझिंग आहे. तर आता आपण बऱ्यापैकी आपलं वाचून तर झालंय. मी सगळ्यांना आता तीच रिक्वेस्ट करीन, मे बी आज रात्री किंवा उद्यापर्यंत मी प्रत्येकाला काही कॅरेक्टर्स देईन. त्याचं आता तुम्ही पाठांतर किंवा वाचन सुरू करा. आपण आता ब्लॉकिंग स्टेजवर गेल्यावरतीच मला पुढच्या गोष्टी कळतील. कसं वाटतंय बाहेर पप्पा आले. सो मला तर खूप धडधडत आहे, कारण मी पहिल्यांदा असं काहीतरी करतोय आणि कोणालाच माहिती नाही ना, पप्पांना ना माझ्या टीमला, की हे काय आहे. सो तुम्हाला पण लॉन्च झाल्यावर दाखवतो. चलो. फायनली तो आज दिवस आलाय, किंवा तो मुमेंट आली आहे, जी मी तुम्हाला सांगितलेलं की काहीतरी सरप्राईज आहे. जेव्हा सुरू करत होतो मलाही माहिती नव्हतं की खरंच हे होईल नाही होईल, करू नाही करू, बट आज फायनली एक तो निर्णय झालाय आणि तो ऑफिशियली आता आपण लॉन्च करतोय की इट्स अ टीम. जी तुम्ही सगळ्यांनी मला 4 महिन्या अगोदर मिशन बहिर्जी मध्ये साथ दिलात, जे माझं स्वप्न होतं की काहीतरी स्वतःचं करायचं आहे. असं नेहमी म्हणतात की जेव्हा लोकांना तुमचा मार्ग पटत नसेल, तुम्ही स्वतःचा एक काहीतरी मार्ग निर्माण करा. आणि त्याचसाठी केलेली ही धडपड आणि त्या मार्गात तुम्ही सगळे माझे सारथी आहात. आज संकष्टी 2 ऑगस्ट, इतका चांगला दिवस आहे. आपलं नाटक तर सुरू झालंय, पण सगळ्यांना हा प्रश्न होता की टीमचं नाव काय असेल, मिशन बहिर्जी काय असेल, किंवा आपण ग्रुपला काय नाव ठेवतोय. आज मला खूप आनंद होतोय की माझे खूप स्पेशल लोक माझ्या आयुष्यातली आज माझ्यासोबत ह्या मुवमेंटमध्ये आहेत. काही लोक नाही आहेत, काही लोकांना अर्जंटली जावं लागलं काही इमर्जन्सीमुळे, बट जे आज या दिवसासाठी माझ्यासोबत आहेत, मी त्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि आजच्या इतक्या स्पेशल दिवशी ह्या स्पेशल मुवमेंटला अजून स्पेशल बनवायला माझ्या लाईफमधले माझे सगळ्यात मोठे माझे सपोर्ट सिस्टम आणि कायम मला सपोर्ट करणारे असे माझे पप्पा, माय फादर, मी अभय देसाई यांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही प्लीज या. तर त्यांना पण माहिती नव्हतं की आज इकडे काय होणार आहे आणि ह्या टीमला पण माहिती नव्हतं की आज इकडे काय आपण करणार आहोत. तर मंडळी, आज आपण आपल्या ग्रुपचं नाव लॉन्च करतोय. तर मला वाटतं डायरेक्ट लॉन्च करूया. ठीक आहे, 3, 2, शिट्टी वाजवर 1. मंडळी, सादर करतोय तुमच्या सगळ्यांसमोर नाट्य एरा स्टुडिओज, एक नवीन पर्व, एक नवीन एरा. मी पप्पांना रिक्वेस्ट करतो की ते फ्लिप करून पण दाखवा, उलट असं उचलून फिरवून पण दाखवा, उलट ठेवा. हा, येस. सो दिस इज आवर न्यू लोगो, आपलं नवीन नाव. तर नाट्य एरा काय आहे, तर इट्स नॉट जस्ट ओनली लिमिटेड टू थिएटर. आपण ह्याच्यात शॉर्ट फिल्म्स, वेब सिरीज, रील्स, डिजिटल मार्केटिंग, कॉन्टेंट क्रिएशन, क्रिएटिव्हिटी, तुमच्या थोड्याच वेळात व्हॉट्सअपच्या आपल्या ग्रुपवरती तुम्हाला इंस्टाग्राम पेज येईल, तुम्ही पेजला फॉलो करा. मी तुम्हाला जसं 4 महिन्यापूर्वी म्हटलं होतं की आपण फक्त नाटक नाही करणार आहोत, मी तुम्हा सगळ्यांसाठी एक असा प्लॅटफॉर्म निर्माण करणार आहे जिकडे तुम्हाला तुमचं टॅलेंट स्वतःहून सादर करण्यासाठी एक संधी मिळेल. अँड दिस इज द प्लॅटफॉर्म. तर आज गजाभाऊ इकडे आहेत, तर मी गजाभाऊंना रिक्वेस्ट करतो की आपण इकडे एक छोटीशी पूजा करूया. कारण नाट्य एरा हे फक्त एक ग्रुपचं नाव नाहीये, हा माझा एक नवीन व्हेंचर आहे आणि ह्या व्हेंचरला मोठा करण्यासाठी तुम्ही सगळे माझ्या सोबत राहा, एवढीच माझ्या तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती. चला एक पटकन पूजा करून घेऊया.
सुरुवात व्हिडिओची इथूनच. हा हे तोंड बघा आणि नंतर 15 मिनिटं झोपले. कोणतीही हिचा त्रास वेगळा. बॅग घ्यायला माझे पाय लागतात. तिथे ठेव. गाईस शांत बसा, पूजा चालू आहे. ठीक आहे, आता जिगडी तोंडावर बोट. तेच भाई माझा तो सीन आहे बघ. बघ मला असं समोर ना कॅमेरा ठेवायला लागेल. आलो मी आता बरोबर. राईट, मला दिसतं समोर. ही म्हातारी चित्राच्या याच्यात गेली. मागे पण आहे से हाय यो पाली गँग. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं वाह क्या एक्टिंग कर रहा है, वरदहरशीलं मेघवर्धनसुतं लक्ष्मीकान्तं वाह क्या एक्टिंग कर रहा है. मेघवर्धनसुतं गणपती बाप्पा मोरया. फायनली तुम्हाला कळलं असेल काय धगधग होती. आणि आता शेवटला सगळे गेलेत, पण काही मोजकी लोक जी उरली आहेत ती माझ्यासाठी खूप खास आहेत आणि त्यांना विचारूया की कसं वाटतंय. आणि आय विल स्टार्ट विथ क्षितिज दादा फर्स्ट. की दादा कसं वाटतंय नाट्याला? हे ऍक्च्युअल मध्ये कोणत्या तरी नवीन पर्वात स्वतःचं बोलतो ना मोलाचा वाटा सुरुवात असा चान्स कधी भेटला नाही. तर ऍक्च्युली थँक्यू तुला खरंच ओंकार की कोणत्या तरी गोष्टीची सुरुवात करताना त्याचा पाया म्हणून उभं राहायला भेटतंय. पुढचं माहित नाही प्रवासात काय होईल काय नाही, पण सुरुवात कुठल्या तरी चांगल्या आणि मोठ्या गोष्टीचा करायला भेटते ह्याच्यात आम्ही खूप खुश आहोत. आणि हे काहीतरी नवीन आहे. म्हणजे मी मूळचा सिव्हिल इंजिनियर बाय प्रोफेशन, पण हे ॲज अ प्रोफेशनचा प्रयत्न करायला भेटला तर हे काहीतरी नवीन आहे. थँक्यू. शूटर साहिल झालं खाऊन खोबरं. साहिल कडून ऐकूया, तुला कसं वाटतंय बाबा नाट्याला? काय बोलू मी, नावातच येत आहे. बोलायचं आहे. बस एका वाक्यात उत्तर डन. हा, आणि आता आपण येऊया एका अशा व्यक्तीकडे ज्यांच्यासाठी पण हे सरप्राईज होतं. तर पप्पा मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो इकडे या, तिकडे जरा पसारा. तर तुम्हाला कसं वाटतंय नाट्य? नाट्यवर हे माझ्यासाठी सरप्राईजच होतं. खूपच छान, चांगली सुरुवात केली. असाच यशस्वी हो, सक्सेस हो, सर्वांना एकसाथ घेऊन, आणि होशील एवढी मला खात्री आहे. क्या बात आहे. बस झालं बाप्पा आणि पप्पा दोघांचे आशीर्वाद मिळाले म्हणजे गोष्ट झाली. तर चला आता जरा आवरूया. आणि थँक्स टू मला संजू मामाला म्हणायचंय. मामा जर तू हा व्लॉग बघतोय, कारण ही जागा मामाची आहे आणि तो नेहमी मला एका हाकेवरती खूप मदत करतो. टचवूड, मला देवाने खरंच इतकी चांगली लोकं माझ्या आयुष्यात दिली आहेत की जे माझ्या एका हाकेवरती एका शब्दावरती मला एवढी मदत करतात. थँक्स टू अनुजा मॅम, इतकं चांगलं नाव डिराईव्ह करून दिल्याबद्दल, रोहित दादा ह्याच्यात हेल्प केल्याबद्दल, सौरभ हे लास्ट मोमेंटला प्रिंटिंग करून दिल्याबद्दल. फक्त वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की आज प्रतीक इथे नाही आहे, कारण प्रतीकला अचानक त्याच्या घरी काहीतरी मेडिकल इमर्जन्सी आल्यामुळे जावं लागतंय. आणि मम्मी नाही आहे, कारण मम्मी आजीसोबत जरा घरी आहे, कारण आजीची जरा तब्येत खराब आहे. प्लस शोभना आत्या, स्नेहादाई हे 2 मेंबर्स आणि अनिकेत दादा, हे तिघं जे माझ्या ह्या टीमचे किंवा ग्रुपचे इतके अविभाज्य भाग आहेत, ते आज सुद्धा इथे नाही आहे त्यांच्या काही पर्सनल कारणास्तव. बट अगेन ह्या सगळ्या लोकांचा प्रेझेन्स जरी नसला तरी मला माहिती आहे की ते एका हाकेवरती माझ्यासोबत नेहमी पाठीशी उभे आहेत. ऑल्सो अजून एक व्यक्ती जी माझी सगळ्यात खास आहे आणि जिला मी विसरतोय, पण मुद्दाम मी शेवटला नाव घेतोय, दॅट इज लुब्धा. तर आज लुब्धा सकाळपासून ऑडिशनसाठी असणार होती, पण ती सुद्धा आजारी पडली लास्ट मोमेंटला. साहिलने सकाळपासून बघितलंय की आजचा दिवस काय होता. म्हणजे लिटरली तुम्हाला लोकांना खोटं वाटेल, पहिलं तर आम्ही निघालो तर पहिलं काय झालं, नटराजाची मूर्ती येतच नव्हती. अनिकेत दादा भांडूपला पोचला मूर्ती घ्यायला, त्याला कळलं मूर्ती अंधेरीला राहिली आहे, कांदिवलीला, आणि हा पोचला ठाण्याला. झालं, तिथून सुरुवात झाली. पहिलं मूर्तीने दगा दिला. सौरभ रात्री माझ्याशी बोललाय, सकाळी 9 वाजता मी भेटतो तुला दादरला. बाजीराव 9:30 झाले तरी फोनच उचलत नाहीत, गार झोपेत. नशीब देवाच्या कृपेने कोणतरी त्याच्या पप्पांना फोन लावला आणि सांगितलं की मी दादरला उभा, माझा पोस्टर येऊ दे. तर त्यामुळे पोस्टर आला. अँड इतका पाऊस असून ही जी सगळी माझी टीम होती, आता ते गडबडीत नाही बोलता आलं कारण उशीर झाला, पण ह्या सगळ्या टीममुळे आज मी इथे उभा आहे. आणि आजपासून नाट्य एरा हे फक्त माझं नाही आहे, हे तुम्हा सर्वांचं झालंय.
काहीतरी मोठं करूया. ओके 1 2 3 गणपती बाप्पा